अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार. अध्याय 23. मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह. गोरक्षनाथाद्वारे सोन्याच्या पर्वताची निर्मिती. मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावाहून निघाले. ते मार्ग क्रमित तेलंगणात गेले. तेथे त्यांनी गोदावरीचे संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले. पुढे औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ आदी करून तीर्थे केल्यावर महारण्यात गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मिकी ऋषीचे स्थान आहे तेथे ते आले. ते अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना अशा त्या घोर अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेले. त्याचे कारण असे होते की स्त्रीराज्यातून निघताना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्याने झोळीत ठेवली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीने त्याच्या जीवात जीव नव्हता. ही सर्व भीती गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती. नाहीतर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार. तो मार्गात चालत असता गोरक्षास विचारी की ह्या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाही ना. हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली. गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना आहे असे त्याने तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा असा मनात विचार करून तो काही उत्तर न देता तसाच मुकाट्याने चालत होता. इतक्यात त्यास एक पाण्याचे ठिकाण लागले. तेथे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथास थोड्या वेळेस थांबावयास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हा गोरक्षनाथाने गुरुच्या झोळीत पाहिले तो सोन्याची वीट दिसली. तेव्हा हेच भीतीचे मूळ असे जाणून त्याने ती वीट फेकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड त्या झोळीत भरून ठेवला व आपण चालू लागला. मच्छिंद्रनाथही मागून तातडीने शौचाहून आल्यानंतर चालू लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पाहत विसावा घेत बसला. इतक्यात एक विहीर त्याचे नजरेस पडली. तेथे त्याने स्नान केले. मीननाथा स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत आहे. तो मच्छिंद्रनाथ जवळ आले आणि पूर्ववत येथून पुढे काही भय वगैरे नाही ना असे विचारू लागला. त्यावर भय होते ते मागे राहिले. आता काळजी न वाहता स्वस्थ असावे असे गोरक्षनाथाने उत्तर दिले. अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हा गोरक्ष सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाले. मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील ही मोठी मला धास्ती आहे म्हणून बोलला. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही. हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथांच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हा गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासता झोळीत वीट नाही असे पाहून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास पुष्कळ टाकून बोलले व रडून त्यांनी एकच गोंधळ केला. त्या दुःखाने तो गडबडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्यासारखा चौफेर फिरू लागला. त्याने गोरक्षास नाही नाही ते बोलून शेवटी निघून जा, तोंड दाखवू नको इतके सुद्धा सांगितले. मच्छिंद्रनाथांचे ते काळजात झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्षनाथ उगाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वत शिखरावर घेऊन गेला. जाताना पर्वतावर गोरक्षनाथांनी सिद्धयोग मंत्र जपून लघवी केली. त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरुस विनंती केली. ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परी सोडून सोन्याला घेऊन काय करू. अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याची पुष्कळ वाखाणणी केली. गोरक्षनाथाने गुरुच्या बोलण्याचा तो झोक पाहिला तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेवली होती ते मला सांगावे असा त्याने आग्रह धरला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. ते ऐकून तुमचा
हा हेतू मी पुरवितो, म्हणून गोरक्षनाथाने त्यास सांगितले. मग गोरक्षनाथाने गंधर्वास्त्र मंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली. त्याचबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की आणखीन काही गंधर्वास बोलव आणि त्यांना चौफेर पाठवून वैरागी, संन्यासी, जपी, तपी, संत, साधू, देव, गंधर्व, दानव, किन्नर या सर्वांस इथे आणावे, का की आम्हास एक टोले जंग जेवणावळ घालावयाचे आहे. मग चित्रसेनाने 100 गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविले. ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यास घेऊन आले. नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, यज्ञवाल्क्य, वशिष्ठ, वामदेव, कपिल, व्यासमुनी, पराशर ऋषी, नारद मुनी, वाल्मिकी ऋषी आदी करून मुनिगण तेथे थोड्याच वेळात येऊन पोहोचले. नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की भोजन समारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे, तरी तुमची मी मागे मार्गात टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले की बाळा, तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यत्कचित सोन्याची वीट घेऊन काय करावयाचे आहे. मग गोरक्षनाथ म्हणाले, सर्व यथासांग होईल, पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, माझ्याकडे काही नाही. असे बोलून त्याने चरणावर मस्तक ठेवले व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करतो, आपण काही काळजी न करता स्वस्थ असावे असे सांगितले. नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोबस्त नीट राहून काही एक नीव न पडू देण्याची सक्त ताकीद दिली. मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लावली व उत्सवाचा बंदोबस्त उत्तम प्रकारचा ठेवला. त्यावेळेस सर्वांना अत्यानंद झाला. या भोजन समारंभात गहिनीनाथ आले नव्हते, म्हणून गोरक्षनाथाने ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचवली. तेव्हा मधु ब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास सांगितले. त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले. ते त्याने सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले. ते त्याने कनकगिरीस जाऊन त्या मधु ब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला. तो मजल दर मजल करीत करीत गर्भाद्री पर्वती येऊन पोहोचल्यावर त्याने गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायावर घातले. त्यावेळेस त्याचे वय 7 वर्षाचे होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुखे घेऊ लागला. त्यानंतर हा गहिनीनाथ करजभंज नारायणाचा अवतार असल्याने त्याने सर्वांस निवेदन केले. त्यावेळी शंकरांनी मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्यावयाचा आहे, त्यावेळी मी निवृत्ती या नावाने प्रसिद्धीस येईल व हा गहिनीनाथास अनुग्रह करील. यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये प्रवीण करावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देविला. तसेच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. हा समाराधनेचा समारंभ 1 महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षनाथाने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदल्यात आम्हास अमोल वस्त्रे, भूषणे दे, म्हणजे ती सर्व मंडळीस देऊन रवाना करता येईल. हे भाषण ऐकून कुबेराने येथील धन येथेच असू द्या, आज्ञा कराल त्याप्रमाणे वस्त्रालंकार मी घेऊन येतो. मग त्याने वस्त्रांची दिंडे व तऱ्हेतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. ती वस्त्रे, भूषणे सर्वांना दिली. याचकांना द्रव्ये देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी करून दिली. समारंभ झाल्यावर उपरीक्ष वसू समागमे मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिले. त्याने मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केले व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तू काही चिंता करू नको, असे सांगून उपरीक्ष वसू आपल्या स्थानी गेले. मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली. इकडे गर्भाद्री पर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरता गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतही तेथेच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून
कुबेर आपल्या स्थानी गेले. अदृशास्त्राच्या योगाने सुवर्णाचा वर्ण झाकून गेला, परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापी तेथेच आहेत. त्यास म्हातारदेव असे म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला. त्याने त्या गावांचे नाव मढी असे ठेवले. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वसती स्थान केले. त्याच्या पूर्वेस जालंधरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथाने वस्ती केली. विटे गावात रेवणसिद्ध राहिला. गर्भाद्री पर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिले. त्याने तेथेच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. 1 वर्षात तो सर्व विद्येत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणाकडे पाठवून दिले. पुढे त्या ठिकाणी बहुत दिवसपर्यंत राहून 100-100 या वर्षे त्यांनी समाधी घेतल्या. कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की पुढे यवनराजाकडून उपद्रव होऊ नये. एकदा औरंगजेब बादशाने ह्या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावर लोकांनी त्यास सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठात कान्होबा, पार्वती, मच्छिंद्र, त्यांच्या पूर्वेस जालंधर, त्यांच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने ती नावे पालटून दुसरी ठेवली. ती अशी: जानपीर असे नाव जालंधरनाथास दिले, गैरीपीर हे नाव गहिनीनाथास दिले. मच्छिंद्रनाथाचे माया बाबलेन व कानिफाचे कान्होबा अशी नावे ठेवून तेथे यवन पुजारी ठेवले. कल्याण कलियुगी बाबा चैतन्य यांची समाधी होती, पण ते नाव बदलून राव वागशर असे नाव ठेवले. गोरक्ष आपल्या आश्रमी सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेले. तर श्रोतेहो, आजचा अध्याय 23वा येथे समाप्त झाला. श्रोतेहो, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.